दरारी दरे द दर द दर 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 द. ओ पाटलीन या की इकडं. काय हो काय झालं? डब्यात आहे ना समद? अहो समद हाय पण इडा करून देणारे हात घरकामात गुतलेत त्याचं काय करायचं? हा मासनी सांगा, तुम्ही काशीनाथची आय हाय? वय वाड्याची मालकीन हाय? वय अख्ख्या गावची पाटलीन हाय? वय हो. अहो मग आमची बी कोणीतरी हाय का नाही? असं आडवळणानं कशापायी बोलताय? सरळ सांगायचं की इडा करून दे म्हणून. असं म्हणजे हुकमाशिवाय तुम्ही काही करणारच नाही असं ठरवलंय का? तसं ना भाऊ. मग कसं, आपलं लगीन झालं, तुम्ही घरात आला तेव्हा काय सुखाचे दिवस होते आमचे. मग आमचं जेवण झालं की 5 पानाचा इडा असा आमच्या समोर असायचा. नाही तर आता मी हे बकरीवाणी अशी ही पानं खायला लागतात चुकलेली आम्हाला. इडा करून काय करायचं? तो वाळूनच जातो की जागच्या जागी. घरात कधी असता तुम्ही इडा खाया? मला सांगतात कौतुक आपलं. बसा. अहो न गो, मला लई काम माहिती. अहो बसा म्हणलं तुम्ही 2 मिनिटं बसा. आज आम्ही सवता इडा करून तुम्हाला देणार. बघोडा मावशी, बघोडा मावशी, आले आले. बघोडा मावशी. अरे तुम्ही अजून जागा आहे ती? मी या झोपा येऊ? आईसाहेब रागवतील ना व. मी आईला विचारलंय, झोप लागली तर डोंडीबा उचलून ने. येऊ का? या. अहो पण तुम्हासनी इथं कशी झोप येणार? इथं गादी आहे नऊशी. असू दे, मी तुमच्या मांडीवर झोपीन. आम्हाला जरा एक गोष्ट सांग की. कुठली सांगू? खंडोबाची? नको, आम्ही ती ऐकले. डोंडीबा रोजच सांगतो. मग कुठली सांगू? राजा राणीची. एक होता राजा आणि एक होती राणी. त्यांना एक मुलगा होता. समद्या राजा राणीला कुठं मुलगा असतो? मुलगा नसलेल्या राजा राणीची गोष्ट सांग. बर. एक होता राजा आणि एक होती राणी. 2 नव्हत्या का? एकावरती एक नावरती? नाही, या राजाला एकच राणी होती. त्या राजाचा राणीवर लई जीव होता. राजा राणी दोघं एकमेकांवर लई प्रेम करायचे. त्यांचं एवढंच घर होतं, पण घराला पाचूच्या भीती, सोन्याची कौलं होती. घराभोवती बागशायती होती. त्यात दोघं बी राजा राणी लई कष्ट करायचे. भरपूर पीक भी यायचं. कणस लागायची. पिकाला रुपयाची पानं यायची. कणसाला माणिक मोती लागायचे. मग राजा तो पीक काढायचा आणि पांढऱ्या घोड्याच्या सोन्याच्या गाडीत घेऊन बाजारला जाऊन समधी पीक ऐकायचा. राणीला पुट्ट्याचा शालू घेऊन यायचा. राणी लई खुश व्हायची. राजाला पंचपक्वान्न खायला घालायची. पण देवाला ते सुख पाहवलं नाही. एकदा ना राजा राणी कुठेतरी बाहेर गेले होते. अग्निनारायण आला आणि राजा राणीचं सगळं घर पेटवून गेला. का? कुणास ठाऊक का? मग वाडा कोणी भिजवला? कुणी इजवला नाही. राजाची
सगळी संपत्ती जळून खाक झाली. राजा तेव्हा घरी गेला आणि राणी एकलीच राहिली. मावशी अशी रडायची गोष्ट सांगू नको ना. आम्हाला रडायला येतं. आनंदाची सांग ना. मला नाही येत आनंदाची गोष्ट. असू दे, आता मला झोप आली आहे. तू पण.